हे त्या मंत्रिमंडळामध्ये होते. इतरही शेतकरी कामगार पक्षाचे एन डी पाटील स्वर्गीय आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख होते. मी बऱ्याच जणांची नावं घेऊ शकतो, परंतु मी वेळ घेत नाही. 80ला सरकार गेलं, त्यावेळेस इंदिराजींनी सांगितलेलं होतं, भजनलाल सारखं सगळेजण तुम्ही काँग्रेसमध्ये आला तर मी जसंच्या तसं सरकार ठेवते. नाही म्हणून सांगितलं, सरकार गेलं. 80ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट आली. त्यामध्ये इमर्जन्सीच्या नंतर 77 नंतर पुन्हा 80ला लाट आली. इंदिराजी या देशाच्या पंतप्रधान झाल्या. मित्रांनो, इतिहास बघितला तर तुमच्या माझ्या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असणारं नेतृत्व लागतं. लोकशाही आहे, हे घडलेलं आहे. एकदा फक्त जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायणचं ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिलं. मित्रांनो, मला सांगा, 77ला देश पातळीवर निवडून आलेला जनता पक्ष आता कुठं आहे? शोधावा लागतोय. का तर करिश्मा असणारा नेता त्या पक्षाला नव्हता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 80चा उल्लेख केला, 85ला पुन्हा. त्यावेळेस सुरुवातीला समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पक्ष साहेबांनी काढले. सगळ्यांनी आपण साथ दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 85ला काय पुन्हा आपण विरोधी पक्षामध्ये गेलो. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. इथं बसणाऱ्या माझ्या प्रत्येक महिलेचा, प्रत्येक तरुणाचा, वडीलधाऱ्याचा काळ आहे. आपण साधारण वयाच्या 25 पासून साधारण 75 पर्यंत उत्तम पद्धतीनं काम करू शकतो. एक उत्साह असतो, जोश असतो, समाजाच्या करता काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडतच असं नाही. परंतु हे सगळं घडत असताना काय झालं मला माहित नाही. आम्हाला सांगण्यात आलं, जनतेला, कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं, 86 डिसेंबर 8 आपण आता संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद इथं तिथल्या ग्राउंडवर समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन झाली. का झाली? नेत्यांनी ठरवलं, झालं. त्याच्यानंतर 2 वर्ष नेत्यांना पद मिळालं नाही. परंतु 88ला राजीव गांधींनी पंतप्रधान असताना मुख्यमंत्री पद दिलं. 88 ते 90 एकत्र काँग्रेसमध्ये आपण राहिलो, कामं केली. 90ला पुन्हा निवडणुका झाल्या, पूर्ण बहुमत आलं नाही, अपक्षांनी साथ दिली.